नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 26 मे 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, काहीतरी मोठ्या कामात सहभागी व्हाल आणि तुम्हाला त्याबद्दल पारितोषिकही मिळेल आणि तुमचे कौतुकही होईल. आज आपल्या प्रेमीसोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्यासमोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल. तुम्ही आयुष्यात आल्याने तुमचा जोडीदार स्वतःला नशीबवान समजत आहे, या क्षणाचा आनंद घ्या. मद्यपान करू नका, त्यामुळे आपली झोप बिघडू शकते आणि चांगल्या विश्रांतीपासून तुम्ही दूर जाल. जर तुम्हाला वाटते की तुमच्याकडे पर्याप्त धन नाही, तर आज घरातील कोणी मोठ्या व्यक्तीकडून धन संचित करण्याचा सल्ला घ्या. सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा लव्हमेट तुमच्या गोष्टींना समजत नाही, तर आज त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि आपल्या गोष्टींना स्पष्टपणे त्यांच्यासमोर मांडा. उपाय: स्वस्थ जीवनशैली प्राप्त करण्यासाठी कुठल्याही रूपात चांदी परिधान करा. वृषभ राशी, आज तुमची नकळत चूक होऊ शकते, त्यामुळे तुम्हाला तुमच्या सिनियर्स रागावू शकतात. व्यावसायिकांसाठी दिवस सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तुमचा जोडीदार आज तुम्हाला सरप्राईज देण्याच्या तयारीत आहे, त्याला मदत करा. आज तुम्ही केलेले शारीरिक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसेल. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, म्हणून आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणीमधून निघू शकता. मित्रमैत्रिणीबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. सुट्टीची योजना देखील तयार कराल. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज कार्यक्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उपाय: कावळ्याला पोळी खाऊ घाला आणि करिअरमध्ये वृद्धीचा अनुभव घ्या. मिथुन राशी, काही जणांसाठी व्यावसायिक प्रगती होईल. आध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्याकडून मार्गदर्शन लाभेल. तुमच्या जोडीदाराच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देऊ शकते. उपाय: प्रेमीसोबत संबंध मजबूत करण्यासाठी जर शक्य असेल तर भगवान विष्णूची मत्स्य अवतार कथा वाचा. कर्क राशी, गुंतागुंतीच्या व्यस्त दिनचर्येत आज वेळ काढता येणार नाही.
समाधान, आनंद आणि व्यवसाय या गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. तुमची संवाद कौशल्य प्रभावी ठरू शकतील. 2 वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका. जबरदस्ती करू नका. इतरांच्या आवडीनिवडी, गरजांचा विचार करा. त्याने तुम्हाला अमर्याद आनंद मिळेल. व्यापारात मजबूती येण्यासाठी तुम्ही आज काही महत्त्वाचे पाऊल उचलू शकता. यासाठी तुमचा कोणी जवळचा तुमची आर्थिक मदत करू शकतो. घरातील सणांचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता कार्यक्रमात सहभागी व्हा. उपाय: व्यावसायिक जीवनात शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी आपल्या परिवारातील महिला सदस्यांना गायीची एक चांदीची मूर्ती दान करा. सिंह राशी. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळपर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुमचा जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही असे तुम्हाला वाटेल, पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला कळेल की तो तुमच्यासाठीच तयारी करत होता. ठराविक काळानंतर येणारा मानसिक, शारीरिक थकवा काही प्रश्न निर्माण करेल. तुमच्या शरीराची प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी संपूर्ण विश्रांतीची गरज आहे. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास आणि तुम्हाला पाठिंबा देण्यास नातेवाईक पुढाकार घेतील. आजचा दिवस प्रेमी आपल्या मनोभावे तुमच्या समोर मोकळा राहू शकणार नाही, ज्यामुळे तुम्हाला उदासी राहील. उपाय: रोगमुक्त आयुष्य जगण्यासाठी 7 मुखी रुद्राक्ष परिधान करा. कन्या राशी. तुमची अंगभूत मूल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे कामकाजाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. अंगभूत गुण तुम्हाला समाधान देतील. सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यश मिळवून देईल. करिअर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकेल. आपल्या आरोग्याची उगाच चिंता करू नका, त्यामुळे आपले आजार बिघडण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे आवश्यक आहे. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. आपला किमती वेळ त्यांच्याबरोबर घालवा. पुन्हा आनंदी सोनेरी दिवस येण्यासाठी आपल्या रम्य आठवणींचा आधार घ्या. प्रिय व्यक्तीला फुले आणि सुंदर भेटवस्तू देऊन संध्याकाळ व्यतीत करा. उपाय: 7 प्रकारचे धान्य पक्ष्यांना खाऊ घाला आणि उत्तम आरोग्य ठेवा. तूळ राशी. या राशीतील लोकांना आज मद्यपान आणि सिगारेटपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे, कारण यामुळे तुमचा महत्त्वाचा वेळ खराब होऊ शकतो.
तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा दिवस सर्वोत्तम असेल. आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल. चढ उतारामुळे फायदा होईल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण हा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशांनी भरलेला आहे. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल. अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. उपाय: ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप 28 किंवा 108 वेळा उच्चारल्याने व्यावसायिक जीवनासाठी चांगले असेल. वृश्चिक राशी, तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा घडवण्यासाठी योग्य ते बदल करा. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. चढ उतारामुळे फायदा होईल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. तुमचे दैवी आणि अप्रश्नांकित प्रेम यात जादुई कलात्मक शक्ती आहे. काही काळ आपण केवळ स्वतःच्या जीवावरच काम खेचून नेत असाल असे चित्र असेल. सहकारी, सहयोगी तुमच्या मदतीस येतील, पण फार काही मदत करू शकतील असे दिसत नाही. उपाय: व्यावसायिक आयुष्य समृद्ध करण्यासाठी अर्धकाय महावीर्य हा मंत्र 11 वेळा जप करा. धनुराशी, करिअर विषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वर चढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वतःला गुंतवून घ्या. आपल्या कुठल्या मित्रासोबत आज वेळ घालवू शकता, परंतु यावेळी तुम्ही मद्यपान करू नका अथवा वेळ व्यर्थ होईल. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे. आज तुम्हाला त्याची अनुभूती येईल. प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त राहाल. सगळे ताण तणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुखकर राहील. उपाय: लाल रंगाच्या बाटलीमध्ये पाणी भरून उन्हात ठेवा आणि ते पाणी पिल्यास आरोग्य चांगले राहील. मकर राशी, बऱ्याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कामाच्या ठिकाणी तुम्ही उत्साही असाल. आज तुम्ही स्वतःची परीक्षा पाहाल. तुमच्यापैकी काही जण कथा कविता लेखन करतील किंवा भविष्यातील काही योजनांचे बेत आखतील. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका.
कुणी जवळच्या नातेवाईकाच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात प्रगती करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल. तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास तुमचे मित्र पुढाकार घेतील. उपाय: उत्तम आरोग्यासाठी काळे आणि पांढऱ्या मोत्याची माळ गळ्यात घाला. कुंभ राशी. तुमच्या सहकर्मचाऱ्यांना तुम्ही काही विशिष्ट विषय ज्या पद्धतीने हाताळत आहात ते आवडणार नाही, परंतु ते तुम्हाला सांगणार नाहीत. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल तर तुमच्या कामाची पद्धत तपासून पहा आणि त्यानुसार आवश्यक ते बदल तुमच्यात करा. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नका, त्याने आजारी पडण्याची शक्यता आहे. आई वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल, परंतु नात्यामध्ये मजबूती येईल. तुम्हाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी समवेत आज भरपूर वेळ घालवता येईल आणि आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. उपाय: चांगले आरोग्य ठेवण्यासाठी संतांना सफेद कपडे दान करा. मीन राशी. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. प्रवासाच्या संधी शोधाल. तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो हे आज तुम्ही पाहू शकाल. आज तुमची प्रकृती फारशी बरी नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे जड जाईल. कुणी जुना मित्र आज तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतो आणि जर तुम्ही त्याची आर्थिक मदत केली तर तुमची आर्थिक स्थिती थोडी तंग होऊ शकते. भावनिक धोका पत्करणे लाभदायक असेल. उपाय: रात्रभर गहू भिजवा आणि सकाळी पक्ष्यांचे स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी वितरित करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.